नागपुरातल्या नवीन कामठीत एका इसमानं शेजारच्या महिलेचा विनयभंग केला। तो कारागृहातून पॅरोलवर नुकताच सुटून आला होता। नवीन कामठी पोलिसांनी त्याला अटक केली आहे। नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत राहणारा सोमेश उर्फ शक्तिमान सूरज राऊत हा 35 वर्षांचा इसम खुनाच्या आरोपात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगतोय। नुकताच 28 दिवसांच्या संचित रजेवर तो घरी आला होता। दरम्यान 2 दिवसांपूर्वी त्यानं घराशेजारी राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेच्या घरात शिरून तिला लैंगिक सुखाची मागणी केली आणि तिचा विनयभंग केला। महिलेनं आरडाओरड केल्यानं तो घटनास्थळावरून पसार झाला। महिलेनं त्यानंतर नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। अखेर त्याला अटक केली। आरोपी नामे सुमेश उर्फ शक्तिमान सूरज राऊत हा 302 या कलमाखाली कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे। तर तो 28 दिवसाच्या संचित रजेवर घरी आला होता आणि त्याने दिनांक 13/5/25 रोजी कुंभारे कॉलनी येथे तो राहत होता। त्याच्या शेजारी एक महिला राहत होती 31 वर्ष वयाची। तिच्याकडे पाहून त्याने अश्लील हावभाव केले आणि तिला लैंगिक सुखाची मागणी केली। त्यावरून पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये डीबी पथकाचे देवगुडे फिरोज यांनी आरोपी तो पळून गेला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याला कोर्टासमक्ष हजर केले। सध्या तो कारागृहामध्ये रवानगी झालेली आहे आणि आम्ही आता यामध्ये त्याची संचित रजा रद्द करण्याबाबत आणखी शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत।